हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये येणारी ही प्रत्येक व्यक्ती हे निसर्गाने पहिले ठरवून ठेवले असते का? तर मग आपण हा टॉपिक आज बघणार आहोत. खरंच विचार करायची गोष्ट आहे की एक म्हण आहे, ती कोणती की आप किसी से मिलते नहीं मिलवाए जाते हैं. हा विचारणं खरोखरच खूपच खोल आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉनुसार आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही एका विशिष्ट कारणासाठी आणि ठराविक ऊर्जेमुळे म्हणजे आपल्या व्हायब्रेशनमुळे येत असते. तर आपण हेच टॉपिक घेणार आहे आज. तर आपण नेहमी म्हणतो की योगायोगाने आमची भेट झाली, पण खरंच आयुष्यामध्ये काही योगायोगाने घडतं का? लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं की आपण कोणाला भेटत नाही, तर आपली त्यांच्याशी भेट ही घडून आणली जाते. तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आलेली ही प्रत्येक व्यक्ती, मग तो एखादा मित्र असो किंवा जोडीदार असो किंवा आपली रस्त्यामध्ये अगदी अनोळखी व्यक्ती माणूस, हा सर्व तुमच्या विचारांच्या आणि ऊर्जेच्या लहरींना तुमच्याकडे आकर्षित झालेला असतो. तर आज आपण पाहणार आहोत की विश्व युनिवर्स हे कशा प्रकारे आपल्याला योग्य लोकांशी जोडतं. तर मी ते तुम्हाला सांगते. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पहिला नियम आहे लाईक अट्रॅक्ट्स, म्हणजे लाईक. आपण एक चालते फिरते मॅग्नेट म्हणजे चुंबक आहोत. जर तुम्ही आनंदी असाल, सकारात्मक विचार करत असाल, तर तुमचं व्हायब्रेशन हे उच्च असतं. अशा वेळी विश्व अशाच लोकांना आपल्या आयुष्यामध्ये पाठवतं जे तुमच्या आनंदाला द्विगुणित करतील. पण जर आपण सतत तक्रार करत असू किंवा दुःखी असू, तर नकळत आपण तशाच स्वभावाच्या लोकांना आकर्षित करत असतो. म्हणूनच म्हणतात, आपण कोणाला भेटतो हे आपल्या हातात नसलं तरी आपण कोण आहोत हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. आपली ऊर्जा जर बदलली ना, तर आपल्या आयुष्यातील माणसंसुद्धा बदलत असतात. तर आपल्या भेटीमागचा उद्देश हा काय असतो हे बघा. युनिवर्स हे कोणालाही विनाकारण पाठवत नाही. प्रत्येक भेटीचे 3 मुख्य उद्देश असतात. म्हणजे काय? आरसा, द मिरर म्हणजे काय असते माहिती आहे का? काही लोक हे आपल्याला हे दाखवण्यासाठी येतात की आपल्यामध्ये काय कमतरता आहे किंवा आपल्याला काय बदलण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट आहे की काही भेटी कडू असतात, पण त्या आपल्याला आयुष्यात मोठा धडा शिकून जातात. ते आपल्याला अधिक खंबीर बनवण्यासाठी येत असतात. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आशीर्वाद. काही लोक हे आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मदत करायला येत असतात. म्हणजे ही जे भेट असतात ना, आपल्याला हे युनिवर्स किंवा निसर्ग हे आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडून आणून देत असतात. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये ह्या व्यक्ती येऊन आपलं काहीतरी चांगलं करत असतात. पण जर आपण जर सकारात्मक असू, पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे असू, तर आपल्या आयुष्यामध्ये येणारी व्यक्ती तशीच असणार. जेव्हा आपण म्हणतो की म्हणतात ना की मिलवाई जाते हे, तेव्हा त्याचा अर्थ असा की आपली प्रगती ज्या टप्प्यावर आहे ना, त्या टप्प्यांसाठी आवश्यक असलेली व्यक्ती हे निसर्गाने आपल्यासमोर उभी करत असतं. म्हणजे विश्व हे आपल्यासमोर त्या गोष्टी उभी करत असतं. तर चौथं आहे योग्य लोकांना आकर्षित कसं करायचं. आता प्रश्न येतो की आपल्याला हवी तशी माणसं आपल्या आयुष्यात कशी आणायची. हा बघा, आपल्या आयुष्यामध्ये ध्येय ठेवा, स्पष्टता ठेवा. तुम्हाला कोणत्या प्रकारचे लोक हवे आहेत. प्रामाणिक, मदत करणारे का उत्साही. त्यांच्या गुणांची कल्पना करा, म्हणजे ग्रेटफुल राहा. त्यांच्याविषयी तुम्ही ग्रॅटिट्यूड राहा आणि स्वतःवर काम करा. तुम्हाला इतरांकडून जे हवं आहे ना, ते आधी स्वतः बना. म्हणजे आपल्याला इतरांकडून जे काही हवं आहे ते पहिलं आपण स्वतःमध्ये बना. सेल्फ लव्ह करा. जर तुम्हाला प्रेम हवं असेल तर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. अजून एक गोष्ट सांगते मंडळी, ती म्हणजे काय? ग्रेटफुल राहा, कृतज्ञता व्यक्त करा. सध्या तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या चांगल्या लोकांसाठी आभार माना. आपल्या आयुष्यामध्ये जे पण व्यक्ती येत असेल ना, त्यांच्याविषयी तुम्ही ग्रेटफुल राहा. तुम्ही जेवढी कृतज्ञता व्यक्त करत असाल ना, तेवढे चांगले लोक आपल्याकडे आकर्षित होत असतात. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये चांगला व्यक्ती हे येत असतात. हे बघा कसं असते माहिती आहे का? आपल्या आयुष्यामध्ये येणारा हा प्रत्येक व्यक्ती किंवा चेहरा हा ईश्वराचा एक संदेश असतो. कुणालाही दोष द्यायचा नाही. आपल्या आयुष्यामध्ये जे बी व्यक्ती येत असेल आपल्या आयुष्यामध्ये आपण तिला दोष द्यायचा नाही. कारण कसं असते की कोणाचेही उपकार हे विसरू नका. कारण ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये का बरं आलेली असेल, काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडून आणण्यासाठी युनिवर्स ह्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये पाठवत असतो. पण जर कारण कसं असते, विस्तीर्ण विश्वात कोणीही चुकून आपल्या समोर आलेलं नसतं. हे आपल्या फ्रिक्वेन्सी म्हणजे आपली जी व्हायब्रेशन असते ना, आपली जो औरा असते ना, आपली एनर्जी, ती निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, त्याच्यासोबत ती मॅच झालेली असते. म्हणून ह्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. पहिले आपली ऊर्जा असते ना, ती सुधारायला पाहिजेत. म्हणजे आपलं जे व्हायब्रेशन असते ना किंवा आपलं जे ऊर्जा असते ना, ती पहिले आपण हे सुधारून टाकायला पाहिजेत. आपण नेहमी एक पॉझिटिव्ह थिंकिंग मनात ठेवून आपण सगळ्या गोष्टी ह्या करायला पाहिजेत.
तर असं असते मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये ज्या बी व्यक्ती येणाऱ्या असतात ना, त्या पहिलेच निसर्गाने तय केलेल्या असतात, निसर्गाने ठरवून आणलेल्या असतात. आणि त्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये ईश्वराने, निसर्गाने पाठवलेल्या असतात. आपण जेवढं प्रत्येकांच्या विषयी आपण जेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा विचार करतो ना, तर तशाच व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि जर आपण नेहमी तक्रार निसर्गाच्या विषयी किंवा युनिव्हर्सच्या विषयी, देवाच्या विषयी किंवा सगळ्याच्या विषयी जर आपण नेहमी तक्रार करतो की माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, तर आपण ना नेहमी त्याच गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो, आपल्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी घडून येत असतात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगत असतं की जसे तुम्ही विचार करसाल तशाच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येत असतात. तर मंडळी, तुम्हाला माहीत असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनच्या विषयी, तर हा विषय खूप खोल आहे. जर तुम्ही या गोष्टीच्या विषयी जर अभ्यास केला ना, तर तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी ह्या चांगल्याच होतील, चांगल्याच घडतील. आपण कोणत्या गोष्टी मॅनिफेस्ट करतो ना, त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये येत असतात. फक्त आपण जर त्याला, आपली फ्रिक्वेन्सी कशी आहे त्या गोष्टीवर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. जर तुमची फ्रिक्वेन्सी ही खूप निगेटिव्ह झालेली असेल ना, तर तुमचा ऊर्जा पण तशीच होणार, तर तुमची ऊर्जा पण निगेटिव्हच होणार. आणि आपल्या आयुष्यामध्ये बी येणारे जे प्रत्येक क्षण असतात ना, ते पण निगेटिव्हच येणार झाले. म्हणून म्हणतात जेवढं तुम्ही आपलं जेव्हा व्हायब्रेशन जेव्हा हाय लेवलनं होत असते ना मंडळी, तेव्हा तुम्ही लिहायला शिका. तुमच्या लाईफमध्ये काय हवं आहे तुम्हाला, काही नाही ते लिहा, की त्याच्यावर मॅनिफेस्ट करा की मला माझ्या आयुष्यामध्ये हे हवं आहे. तशाच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये यायला सुरुवात होतील. फक्त आपलं फ्रिक्वेन्सी किती हाय आहे, आपल्या निसर्गासोबत ती किती कनेक्टेड आहे, ह्या त्या गोष्टींवर अवलंबून असते. तर तुम्हाला समजलेलं असेलच. तर ठीक आहे, तर आपण मी तुम्हाला आता माझ्या ब्लॉगकडे वळते. तर बघू शकता इथे तुरीची चटणी केलेली आहे मी, आणि घरातले खूप मोठे कामं पण काढलेले आहेत. आणि आता कामं झालेले आहेत, अजून काही राहिलेले आहेत करायचे, ते करते मी हळूहळू. आता कसं उन्हाळा लागणार आहे, पावसाळा लागणार आहे, तर त्याच्या अगोदर म्हटलं घरातली साफसफाई करून घ्यावं, त्याच्यानंतर मग काही टेन्शन राहत नसते. तर चला, आता व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, सकारात्मक विचार करा. तर तुम्हाला मी माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे, मी माझ्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी त्या पूर्ण झालेल्या आहेत, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर ठीक आहे, चला आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.